यही पाओगे महशर में, जबा मेरी बया मेरा, मैं बंदा हिंद वालों का, यह हिंदुस्तान मेरा. सावरकरांना कट्टर हिंदुत्ववादी होते, मुसलमानांचा राग यायचा. तेच सावरकर जेलमधले जे मुसलमान कैदी होते त्यांच्याकडनं उर्दू शिकून उर्दूत गजला लिहू शकतात. एकमेव व्यक्ती असा असेल जो भिंतीवरती नखाने लिहून काढायचं अशा पद्धतीचं जे साहित्य निर्माण झालं आहे. काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला मणिशंकर अय्यरनी सावरकरांची पाटी काढली अंदमानच्या त्या हुतात्मा ज्योतवर. सावरकर हे 100% पचतीलच असं नाही आहे, कारण सावरकरांनी विज्ञाननिष्ठ हिंदू धर्म सांगितला आहे. माझा पहिला म्युझिक डायरेक्शनचा प्रकल्प तो पण सावरकरांचा. खूप विघ्न आले, म्हणजे इतपत झालं की शेवटी हा प्रोजेक्ट मी सोडून देणं ते होणार नाही आहे, नशिबात नाही, इतपत आलं. माझे आणि रणजित सावरकरांचे खूप चांगले संबंध. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, सावरकरांचं करताना अतोनात त्रास होईल, अनेक विघ्न येतील, कारण त्यांची कुंडलीच सगळी विघ्नांनी भरलेली आहे. त्यांचं जो कोण करतो ना त्याला विघ्न येतात. दक्षिणेश्वरला गेलो आणि तिथे बसून प्रार्थना केली. गाभाऱ्यात होतो आम्ही अर्धा तास. हे होणार नसेल तर काहीतरी संकेत द्या आणि थांबवून टाक. लिटरली मी हे बोलून नारळ ठेवला तिथे देवीसमोर, नमस्कार केला आणि रूमवर आल्यानंतर काळोखी खोली होती सगळी. आम्हाला असं पाठ करून बसले होते आणि समोर बघून ते बोलत होते. प्रार्थनेत ताकद असते हे मी ह्या प्रसंगावरनं. नमस्कार, मी डॉक्टर भरत बलवल्ली. मी बातो बातो में हा कांचन अधिकारींनी घेतलेल्या पॉडकास्टमध्ये माझे विचार आणि गाण्याचे सिद्धांत या विषयावरती बोललेलो आहे. आपण जरूर ऐका आणि आपली प्रतिक्रिया कळवा आणि त्यांच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत पॉडकास्टमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, डॉक्टर भरत बलवली यांच्याशी आपण चर्चा करत होतो मागील भागामध्ये आणि तीच चर्चा आपण आता पुढे नेणार आहोत. भरतजी, मी जसं म्हटलं, आपल्या मागील भागामध्ये आपण जसं म्हटलं ते शाळेमधला तुमचा जो प्रवास आहे तो आपण उलगडून पाहिलेला होता. मग त्याच्यामध्ये तुम्हाला गणित हा विषय असा खूप मोठा वाटत होता, परंतु शाळेमध्ये तुम्ही प्रवेश घेतलात आणि तिथपासून जी बक्षिसांची रांग तुम्ही लावलेली होती आणि त्याच्याचमुळे तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी ती बक्षिसं जी होती ती कारणीभूत ठरलेली आहे. सो तो एक शाळेपासून म्हणजे मी म्हणेन शाळेच्या प्रार्थनेपासून सुरू झालेला तुमचा तो जो प्रवास आहे तो शाळेसाठी असंख्य बक्षिसं मिळवण्यापर्यंतचा प्रवास. आणि त्याच वेळेला एक सुंदरसा किस्सा घडला की जो तुम्हाला APJ अब्दुल कलाम यांना एक भेटण्याची इच्छा झालेली होती आणि ती कशी काय पूर्ण झाली तो आपण एक सांगा किस्सा. काय झालं होतं की आपल्या शाळेतनं माझ्या बालश्री पुरस्कारासाठी एंट्रीज पाठवल्या जायचे, पण त्यावेळेला काही कारणांनी माझी एंट्री पाठवली नाही गेली. ज्या वेळेला ती पाठवली नाही गेली तेव्हा मला असं वाटलं की अरे, मला मिळण्याची शक्यता होती पण त्यांनी नाही पाठवलं, दुसऱ्या कोणाचं तरी तेव्हा पाठवलं होतं. तर सांगायचं कारण काय आहे की त्यावेळेला मला जरा मनाला हे झालं की अरे, कशाला पाठवलं नाही शाळेने माझी एंट्री, एवढे बक्षिसं मिळवून सुद्धा शाळेने नाही पाठवलं, असं ते झालं होतं. ते झाल्यानंतर काय झालं की मला नंतर कळलं की बालश्री सन्मान ज्यांना मिळतो ते कलामांच्या हस्ते मिळणार होतं. तर ते मला अजून हे झालं की अरे, ह्यांना भेटायचं होतं आपल्याला, राष्ट्रपती म्हणून मी त्यांना भेटायची इच्छाच नव्हती मला. अच्छा, एक माणूस म्हणून तो व्यक्ती इतका ग्रेट होता की माझं असं म्हणणं आहे की राष्ट्रपतीच्या खुर्चीची गरिमा वाढली त्यांच्यामुळे. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. हां, सो तसं असल्यामुळे APJ अब्दुल कलाम हे खरंच भारतरत्न होते आणि त्यांना भेटायचं म्हणून मला फार मनापासून वाटत होतं. तर ते झालं नाही आणि ते झालं नाही म्हटल्यानंतर कसं झालं की संगीत नाटक अकॅडमी होती ना, त्यांचे अवॉर्ड्सचं एक हे होतं आणि ते असताना मला तिथे जायला संधी मिळाली त्या अवॉर्ड्सला अटेंड करायला. आणि तिथे ग्रीन रूममध्ये माझी आणि त्यांची भेट एक 4-5 मिनिटासाठी झाली, 5 मिनिटासाठी. पण त्या 4-5 मिनिटामध्ये किंवा एक 10 मिनिटाच्या आत, म्हणजे 8 मिनिटं वगैरे भेट झाली असेल.
त्या व्यक्तीला भेटलं, बघितल्यावर मस्त वाटलं. मी नमस्कार केला त्यांना. तर ते म्हणाले, काय करता तुम्ही, काय वगैरे सगळं डिटेल सगळं झालं. आणि ते सगळं झाल्यानंतर ओळख चांगली झाली माझी आणि त्यांची. त्याच्यामुळे नंतर पण कधी कधी 1-2 वेळेला आमचं बोलणं झालं होतं. त्यांनी फोन केला होता एकदा. हां, पण ते राष्ट्रपती झाल्यानंतर, म्हणजे रिटायर झाल्यानंतर राष्ट्रपतीनंतर त्यांनी केला होता. कारण ते त्यावेळेला काहीतरी पण तुम्हाला जेव्हा एका कार्यक्रमात मुंबईला येणार होते, हां. तेव्हा तू ये तिकडे भेटायला म्हणून त्यांनी फोन केला होता. पण सांगायचं काय की तेव्हा ती भेट झाली. त्या भेटीमध्ये खूप छान गोष्टी इंटरॅक्ट झाल्या आमच्या. मी म्हटलं मी शाळेत होतो तेव्हा मला असं असं यायचं होतं तुम्हाला भेटायला, पण तो योग आता आज आला. पण तेव्हा तुम्हाला वाटलं होतं असं की आपल्याला हा योग नक्की येणार आहे वगैरे असं काही? कधीतरी भेट होईल असं डोक्यात होतं. पण कधीतरी होईल. हो, कधीतरी होईल. कारण एक मी बघितलंय, ज्या ज्या व्यक्तींना मला मनापासून भेटायची इच्छा असते ना, त्यांची भेट कशी ना कशी तरी होते आणि ती झालेली आहे. सो तसं असल्यामुळे त्यांची झाली भेट आणि त्यांना नमस्कार केला, सगळं. आणि तो व्यक्ती एवढा जॉली व्यक्ती होता. म्हणजे मी सांगतो ना की त्यांना बघितल्यानंतर त्यांचा नम्र स्वभाव, परखड मतं आणि कृत्रिमता नाही. म्हणजे त्या लेवलला असून सुद्धा, एवढं ज्ञानाचा सगळा भंडार असून सुद्धा, आपण ज्ञानाने भरलेला कळस म्हणतो ना, तसं व्यक्तिमत्व होतं ते. आणि त्यांना गाण्याविषयी खूप, म्हणजे तुम्हाला मजा वाटेल, ते वीणावादकही होते. त्यांना वीणा कसं वाजवायचं ते माहीत होतं. शिवाय आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीबद्दल सुद्धा त्यांना खूप ज्ञान होतं. आणि ते एका विशिष्ट पद्धतीने शिवभक्त पण होते. आणि असं सगळं म्हणजे फार वेगळं व्यक्तिमत्व होतं. म्हणून मला ना त्यांना एक भेटायची फार इच्छा होती आणि ती भेट झाली. मी फार लकी समजतो स्वतःला की अशा व्यक्तींना बघता आलं, हात लावता आलं, शेकहँड करता आलं. तर मला जरा ते छान वाटलं. आणि कसं असतं माहिती आहे, ही जी मोठी माणसं असतात ना, ही एक विशिष्ट पद्धतीची प्रेरणास्त्रोत असतात. प्रेरणास्त्रोत म्हणजे काय की त्यांना दिलेलं जे ईश्वरी कार्य आहे ते जोमाने पूर्ण करत असतात. त्या जोमाने पूर्ण करत असतानाचं जे ईश्वरी कार्य ते लोक करतायत ना, त्यांची ती स्फूर्ती आणि ऊर्जा बघून ती आपण घेऊन आपणही त्या जोमाने जावं असा संदेश ते लोक कायम देत असतात. डेफिनेट. म्हणून अशा संदेश घेणारी तुमच्यासारखी व्यक्ती असली पाहिजे, नाहीतर संदेश तर ते बरेच जणांना देत असतील. माझ्या बाबतीत काय माहितीये, मी सगळ्या गोष्टी ना जो निसर्ग सांगतो त्या सिरियसली घेतो. म्हणजे माझी बुद्धी जे मला सांगते, विवेक बुद्धी जे मला सांगते आणि मनही जे सांगतं एकत्र, त्या गोष्टी मी सिरियसली घेतो. आणि दुसरं त्यातलाच एक भाग म्हणजे मी स्वतःचं आयुष्य इतकं सिरियसली घेत नाही. म्हणजे मला एकाने विचारलं होतं की तू असा कसा असतोस, मजेत असतोस, कधी कधी जोक मारतो, कुठेही जातो, काही फिरतोस, कुठेही जातोस, युरोप फिरायला जातोस, इकडे जातो तिकडे जातो, गाव फिरतोस, डिसिप्लिन लाईफ नाही आहे तुझं काय एवढं हे वायर डिसिप्लिन लाईफ नाही आहे, असं त्यांनी मला एकदा विचारलं होतं. तेव्हा मी सांगितलं की जे लोक लाईफ फार जास्त सिरियसली घेतात ना, ते लोक फार डिसिप्लिननी वागतात. आणि ते डिसिप्लिननी वागल्यामुळे ते लोक कुठल्या गोष्टींना मुकतात ना, त्याची त्यांनाच कल्पना नसते. त्याच्यामुळे निसर्ग ज्या गोष्टी सुचवतो आणि सांगतो त्या सिरियसली घेतो मी. आणि ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडतात त्या स्तुतीच्या बाबतीत असो, निंदांच्या बाबतीत असो, कोणी नावं ठेवत असेल, कोणी कौतुक करत असेल, किंवा काही प्रकारच्या ज्या काही आपल्यावर ॲलिगेशन्स होतात, किंवा तुम्हाला तू असं नाही आहे, तुझा हेतू हा चुकीचा आहे, किंवा व्हॉटेवर काही होत असतं, त्या गोष्टीनं मी कधीच सिरियसली घेत नाही. त्या न सिरियसली घेतल्यामुळे ना, आणि त्या सिरियसली न घेण्याचा कारणाच्या मागचा जो आत्मविश्वास आहे ना, तो काय आहे तो पण मी सांगतो. नाही तर लोकांना वाटेल की हा मूर्ख आहे असं बोलतोय. तो आत्मविश्वास असा असतो की मनाला आणि चित्ताला आणि बुद्धीला माहीत असतं की मी काय विचार करून आयुष्यात पुढे जातोय आणि माझा हेतू काय आहे. गोल तर ठीक आहे, पण हेतू जो असतो ना तो कोणाला फसवायचा नाहीये, किंवा हेतू जो आहे तो कोणाचं नुकसान करायचं नाहीये. कुठल्याही व्यवहारात असू आपण किंवा काही असू,
आपल्या टर्म्सवरती जर ती गोष्ट होत नसेल तर त्याला नाही म्हणा, टाटा बाय बाय करा. कॉम्प्रोमाइज करून त्या समोरच्या व्यक्तीला फसवण्यात माझा इंटरेस्ट नसतो कुठल्याही पद्धतीत. सो तसं माहीत असल्यामुळे तो आत्मविश्वास असतो की ह्या सर्व गोष्टी ज्या होत आहेत आपल्याबद्दल चांगल्या होई. कौतुक मी तुम्हाला सांगतो, एकेका कार्यक्रमात आलेल्या लोकांनी काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्तही काय काय कौतुकाचं वर्षाव केलेला आहे लोकांनी. म्हणजे लिटरली डोळ्यात पाणी काढून केलेले लोकांनी गोष्टी आहेत. तर आता तुमच्या कौतुकाचा इथे विषय चालला नाही, म्हणजे त्या सर्व गोष्टी आहेत ना, त्या सर्व गोष्टी आपण मनाला अंगाला लावूनच घ्यायच्या नाहीत, जेणेकरून तुमचा रस्ता जो असतो ना तो सुकर होतो. तुम्ही अंगाला लावून घेतलं की अडकलात तुम्ही त्याच्यात. सो अडकायचं नाही. असं म्हणतात की जळामध्ये राहूनही आपल्याला कोरडं राहता अडकायचं नाही. आणि दुसरं कसं आहे की ह्या सर्व गोष्टी आपण करत असताना ना कधी तुम्हाला लोक मूर्ख म्हणतात. मूर्ख जर म्हणत असतील ना तर त्यांना ते मी ॲक्सेप्ट करतो. आणि मी आहे ॲक्सेप्ट का करतो चांगल्या अर्थी करतो. मूर्ख नाही, मला असं वाटतं यू आर डिफरंट असू देत ना. पण मी त्याला वेडा म्हणतो किंवा मूर्ख म्हणतो. ते डिफरंट ऐका ना, वेगळं आहे. बरोबर आहे. त्याच्या मागचं हे कसं आहे की आपण म्हणतो ना की व्यर्थी अधिकची अर्थ दिसे, तो ज्यास दिसे त्याला म्हणती पिसे. म्हणूनच लता दिदींच्या तुम्ही एवढे क्लोज होतात असं मी म्हणेन आहे. दिदींना तुमच्यामध्ये जे त्यांनी पाहिलं. कुठलीही गोष्ट अमरत्वाला पोचवायची असेल ना तर त्याच्यासाठी वेड झाल्याशिवाय तुम्हाला पर्याय नसतं. तुम्ही कृत्रिम पद्धतीने ती करून ठेवली तर ते कधी आपण गेल्यानंतर, आज लताबाई जे गाऊन ठेवलंय ते आज त्यांनी गेल्यानंतर सुद्धा ऐकणार आणि हजारो वर्ष ऐकणार. सो कुठलेही आता मी ते रागोपनिषद जे केलं किंवा माझ्या पुस्तकामध्ये श्रुतींचं मी जे सांगितलंय किंवा मी जे काही गाणार किंवा मी जे काही डॉक्युमेंटेशन करून ठेवणार किंवा मी जे काही गाण्याचे सिद्धांत जे मी ह्याच्यात मांडलेले आहेत सगळं, ते मी गेल्यानंतर सुद्धा 1000 वर्ष लोक ऐकणार, ते बघणार मिनिमम. कारण तो पाया आहे सगळ्या गोष्टींचा. तो पाया काय आहे त्याचं डॉक्युमेंटेशन एका अशा पद्धतीने ठेवल्यानंतर ना ते मी केलंय हा विषय नाही आहे. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की वेद जे आहेत ना, वेद आपले, ते रिफर आत्तापर्यंत का केले जात आहेत माहिती आहे? ते भरत बलवांनी लिहिले म्हणून नाही किंवा कांचन अधिकारींनी लिहिले म्हणून नाही. त्याचा ऑथरच माहिती नाही आहे ना, फेसलेस आहे. तेच जर समजा म्हटलं असतं की कांचननी लिहिलंय तर कांचन अधिकारीवर ज्यांना ज्यांना राग आहे ते त्याला हात नाही लावणार. सो माझा एक सुप्त हेतू असा असतो की आपण जे करतो ना ते करून ठेवायचं. ते मी केलंय का आणि कोणी केलंय, फेसलेस असायला पाहिजे सगळ्या गोष्टी. एका वेगळ्या मुद्द्याकडे मला न्यायचंय तुम्हाला, ते म्हणजे तुमच्यावरती अपरंपार प्रेम होतं दीदींचं. आहे ना. कित्येक वेळेला तुमच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे की नुसतं तुम्ही दोघं समोरासमोर बसून आहात आणि तानपुरा चाललाय. नाही, मी तुम्हाला सांगतो तो प्रसंग. कसं म्हणजे ते मी तो प्रसंग सांगतो. काय झालं होतं एकदा की मी माझ्या एका कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला गेलो होतो. सो दिस वॉज द फर्स्ट मीटिंग? नाही, पहिली मीटिंग तर आणि निराळी होती, ते मी सांगतो तुम्हाला. ओके. तर त्यावेळेला त्या कार्यक्रमासाठी मला थोड्याशा बंदिशी त्यांच्या बाबांच्या गायला हव्या होत्या. त्या माहीत होत्या मला. पण काय असतं की दीदींचं एक विशिष्ट पद्धतीची जी गायकी होती ना, म्हणजे मी तुम्हाला सांगायचं असं आहे की त्यांच्यासारखी परफेक्ट मींड आतापर्यंत मी कोणाची नाही बघितली. आणि मला त्यांचं गाणं ऐकल्यावर कळायला लागलं की सगळं गाणं हे मिंडेत आहे. एक्सप्रेशन आणि भाव वगैरे तर आहेच, पण मिंडेत आहे. सो मी त्यांना असं विचारलं होतं की बाबांची जी बंदिश आहे ते सगळे आपले गातात सगळे, पण भावपूर्ण पद्धतीने बंदिशीचे शब्द उलगडून एका विशिष्ट पद्धतीने ती मला मांडायची आहे. तर तुमचं काय नजर आहे, म्हणजे तुम्ही काय? तर मला म्हणाले, अरे तू गायला सांगतोयस मला? म्हटलं हो. छे माझा आता आवाज नीट नाही आहे. म्हटलं आवाज नीट नसला तरी सुद्धा मला तुम्ही दृष्टी द्या, म्हणजे असं ते असलं पाहिजे, स्ट्रक्चर असं असायला पाहिजे. आपण पहिल्या ह्याच्यामध्ये बोललो. उषाताई पण होत्या, सगळे होते. आणि त्यांनी मग मला तेव्हा सांगितलं की
ती बंदिश नंतर मला उषाताईंनी पण गाऊन दाखवली होती. ती मारव्यातली बंदिश होती, अरे जग बावरे म्हणून. आणि मी ती गायलो त्या कार्यक्रमामध्ये. जसं त्यांनी मला दाखवलं होतं तसं मी गायलो. लोक टाळ्या वाजवायचे विसरले होते ते गाणं झाल्यानंतर. आणि ते बिन तबल्याचा गायलो मी, फक्त तंबोरा आणि माझा आवाज, बस एवढंच होतं. सांगायचा यातला हेतू काय आहे की अशा पद्धतीची जी दृष्टी देणं म्हणतो ना, हे मोठे लोक करतात. म्हणजे काय की अरे मी मारवा, मला माझ्या गुरूंनी पण शिकवलाय ना, बुवांनी पण शिकवलाय मारवा कसा गायला पाहिजे काय. पण त्यांची जी दृष्टी होती ना, ती दृष्टी मला जास्त त्या बंदिशीसाठी भावली आणि मी त्याप्रमाणे गायलो. सो अशा काही गोष्टी जेव्हा असायच्या किंवा मला काही अडलेलं असेल किंवा कधी मी काही त्यांच्याकडे गेलेलो असेल आणि मी त्यांना विचारलं ना, तर ते सहज सांगायच्या की हे असं आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे की त्यांनी जर क्लासिकल बैठकीचं गायलं असतं ना, तर कुठच्या कुठे कायच्या काही लेवलला गाऊन ठेवलं असतं. कारण पक्का सूर ना, सूर एवढा पक्का की त्याच्यात ते गाऊन ठेवलं. म्हणजे त्या रागाचं वातावरण निर्मिती, त्या रागाचं वातावरण निर्माण करण्याची क्षमता ज्या माध्यमामध्ये एवढी स्पष्ट होती, त्यांनी जर ते गायलं असतं. पण ठीक आहे, आता ते कधी तुमच्या समोर झालंय असं? पूर्वी राग असेल की मला एकदा वजेबुवांचं त्यांनी तिलक कामोदचं ऐकलं होतं. एकदा मला त्यांनी अमान अली खासाबांची एक बंदिश ऐकवली होती. सो असं म्हणजे हे खूप आधीचं सांगतोय मी, म्हणजे त्या जेव्हा गात होत्या ना तेव्हाच सांगतोय. म्हणजे मी दीदींकडे गेलो होतो 2002 साली, म्हणजे 2002 सालापासून त्यांनी असेपर्यंत संपर्क होता. त्याच्यामध्ये कधी कधी आम्ही गेलो त्यावेळेला काही असेल तर त्या काय किंवा उषाताई काय किंवा सगळेच त्यांचं हे होतं. आणि मुळात काय आहे की दीदींनी कुठे म्हणजे त्यांना असं जाणवलं का की तुमच्या आवाजामध्ये त्यांच्या बाबांची म्हणजे मास्टर तुम्हाला सांगतो काय शैली अशी आहे वगैरे? माझं गाणं ऐकल्यानंतर स्पेशली एक 2-4 गाणी होती, ते ऐकल्यानंतर त्यांनी, उषाताई पण होत्या तेव्हा, ते म्हणाले की तू गात असताना आमचे बाबा मागे उभे आहेत असं मला दिसतं. आणि मुळात कसं आहे माहिती आहे, ही आशीर्वाद आहेत त्यांचे. पण मी काही दिनाथांची कॉपी केलेली नाही आहे किंवा ते, आणि काय कॉपी करणार, 3-3 मिनिटाच्या रेकॉर्ड्स आहेत, त्याच्यावरनं काय गाणार तुम्ही. गायन शैली जी आहे ना ती एनविसाज करावी लागते. एनविसाज म्हणजे काय की, म्हणजे श्रीनिवास खळे आहेत ना, खळे काका, त्यांनी मला सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट दिली होती. ती म्हणजे तू जेव्हा गातोस, दिनाथांच्या शैलीवरती 4-4 तासाचे मी कार्यक्रम केलेत, अजूनही करणार आहे. सो त्या कार्यक्रमात मी तुम्हाला सांगेन निश्चित. सो ते जेव्हा कार्यक्रम तू करतोस त्यावेळेला एक तर उठून जायची हिंमत होत नाही, आणि दुसरं तू ज्या जागा घेतोयस आणि जे काही तू गातोयस ना ते त्यांनी त्या काळात गायलं असावं असा भास होतो. वा, हे खळे काकांनी दिलेलं कॉम्प्लिमेंट. तर सांगायचं काय आहे की असं विचार करून हा मी आता हे दिनाथांचं गाऊन दाखवतोय बरं का, असं कधी प्रयत्न करून मी गायलेलं नाहीये आणि ते जमणारही नाही. कारण त्यांनी त्यांचं जे गाऊन ठेवलेलं आहे ते त्यांनी त्यांचं गाऊन ठेवलेलं आहे, त्याला कोणी हात नाही लावणार. माझं काय झालं की कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर असतील, राम गणेश गडकरी असतील, वीर वामनराव जोशी असतील, सावरकर असतील, हे असे जे मोठे लेखक होऊन गेले त्या काळात, राष्ट्रभक्त लेखक महाराष्ट्राचे, त्यांचं साहित्य सुद्धा त्याच्यात उजळणीला येतं ना. आज तुम्ही जेव्हा म्हणता वीर वामनराव जोशींचं दिव्य स्वातंत्र्य रवी असेल किंवा शतजन्म शोधिताना सावरकरांचं, हे साहित्यच केवढं रिच आहे बघा ना. म्युझिक तर त्याच्यानंतरच आहे, पण साहित्य केवढं श्रीमंत आहे. मला वाटतं या साहित्यानेच कुठेतरी तुम्हाला भुरळ पाडली असावी आणि त्याच्याचमुळे सावरकरांच्या विषयीचा जो अल्बम आहे त्याच्यामुळे तोही दुवा असा झाला की दिनाथांनी सुद्धा सावरकरांचं केलं होतं. हो, अच्छा, ते नव्हतं माहिती. दिनाथांनी संन्यस्त खड्ग नाटक केलं की सावरकरांचं. सावरकरांनी दिलं होतं ते नाटक दिनाथांना खास त्यांच्यासाठी. ते मर्मबंधातली शेवई गाणी वगैरे सगळी त्याच्यातलीच आहे. अच्छा.
म्हणजे आता एवढं लक्षात नाही आहे एकदम. एक खूप तुमचंच इथे वाक्य आहे जे मला ते फार आवडलंय, म्हणून मी ते वाचून दाखवणार आहे. स्वतःमधला मीपणा बाजूला ठेवून मी कोण आहे आणि माझं मूळ काय आहे याचा शोध घेत निसर्गाशी तादात्म्य साधणं म्हणजे अध्यात्म होय, जे आपण पहिल्या भागामध्ये आपण याच्याविषयी भरपूर बोललेलो आहोत. त्यामुळे आता आपण त्याच्याविषयी नाही बोलणार आहोत. तुमच्या सावरकरांच्या विषयीचं जे अल्बम आहे त्याच्याविषयी आपण बोलूया. ह्याच्यामध्ये एक अतिशय सुंदर तुम्ही लिहिलेलं आहे की सावरकर हे तुम्ही एक उत्तम वक्ता, एक उत्तम लेखक आणि एक द्रष्टा माणूस, आणि त्यांच्याविषयीचं तुमचं अलोट प्रेम, स्वातंत्र्यासाठी तो माणूस जेवढा झिजला आणि अक्षरशः उपेक्षित राहिले, कायम उपेक्षित राहिले. म्हणजे अगदी साधे त्यांचं तैलचित्र जेव्हा याच्यामध्ये लावण्याची वेळ आली होती तेव्हा सुद्धा त्याच्यावरनं वादंग व्हावे, म्हणजे कायम उपेक्षा ही त्यांच्या वाट्याला आलेली आहे. आणि अशा वेळेला त्यांच्यावरचा अल्बम हा सर्व गायकांना एकत्र करून बांधून तुम्ही तो अल्बम केला, त्याविषयी सांगा. कसं आहे, जसं तुम्ही म्हटलं की इग्नोर्ड, उपेक्षित म्हणजे इग्नोर्ड. तर इग्नोर्ड असल्यामुळे ना मला एक वेगळ्या पद्धतीचं आकर्षण सुरू झालं त्यांच्याविषयी, की ते इग्नोर्ड का होते. तुम्ही एक साधं विचार करा, एखाद्या व्यक्तीला अंदमानमध्ये काळा पाण्याची शिक्षा होते आणि ते झाल्यानंतर त्यांना जेव्हा टॉर्चर केलं जातं मानसिक पद्धतीने, मानसिक शारीरिक सगळं, मानसिक मी पहिलं म्हणतो, शारीरिक तर होतं, शारीरिक होतं, मानसिक मी यासाठी म्हणतो की मानसिक लेवलचं जे काही खच्चीकरण तिथे झालं, म्हणजे त्यांना ठेवलं होतं इथे, तर खाली सरळ फाशी घर आहे, त्यांना फाशी देताना दिसली पाहिजे वगैरे, हे सगळं जे काही होतं. तर तुम्ही मला सांगा की एवढ्या परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणी माणूस हे लिहू शकतं का की यही पाओगे महशर में जबा मेरी बया मेरा मैं बंदा हिंद वालों का या हिंदुस्तान मेरा, हे बोलू शकतं का कोणी. आणि ते उर्दूत. जे लोक म्हणायचे ना की सावरकरांना कट्टर हिंदुत्ववादी होते, मुसलमानांचा राग यायचा, ते नाही मी सांगतो ना, मुसलमान द्वेष्टा होते वगैरे, जे काही त्यांना म्हणायचं होतं तेच सावरकर जेलमधले जे मुसलमान कैदी होते त्यांच्याकडनं उर्दू शिकून उर्दूत गझला लिहू शकतात. ज्या माणसांनी असं लिहिलंय की जीती दुनिया उसी सिकंदर पर भी जो के शेर हुआ, भागे युनानी भारत आके जो ना तनिक भी देर हुआ, महाराज कहा वो आज श्री चंद्रगुप्त बलशाली है, रक्त रक्त में अपने भाई हम ही हमारे वाली है, असं जो माणूस लिहितो. आणि परत ने मजसीनेसारखं गाणं लिहितो. हे सगळं जो जर्नी आहे, आणि जो साहित्य, म्हणजे एकमेव व्यक्ती असा असेल जो भिंतीवरती नखानी लिहायचा, ते बायहाट करायचा, आणि बायहाट करून त्याला जेवण द्यायला जो माणूस यायचा त्याला ते जेवेपर्यंत बायहाट करायला लावून तो माणूस जाऊन बाहेर लिहून काढायचं, अशा पद्धतीचं जे साहित्य निर्माण झालंय. सो हे सगळं ऐतिहासिक आहे. आणि तुम्हाला तेच सांगतो की मी गांधीजींना पण तेवढंच मानतो, रिस्पेक्ट करतो, जेवढा मी सावरकरांना मानतो. मी हा वाद मानत नाही. माझं म्हणण्याचा हेतू काय आहे की जो व्यक्ती ज्यांनी एवढं सुद्धा देशासाठी त्याग केलाय त्याचा मान सन्मान झालाच पाहिजे, कुठल्याही व्यक्तीचा. मी ह्या पक्षाचा हा लीडर, ह्या पक्षाचा हा लीडर, हे जी वाटणी झाली आहे ना, त्या वाटणीला मी मानत नाही. दॅट इज वन ऑफ द रिझन फॉर सावरकर टू बी इग्नोर्ड. दॅट इज. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की सावरकर हे 100% पचतीलच असं नाही आहे. कारण सावरकरांनी विज्ञाननिष्ठ हिंदू धर्म सांगितला आहे. विज्ञाननिष्ठ हिंदू धर्म म्हणजे त्याच्यामागे प्रत्येकामध्ये विज्ञान असतं, आणि ज्यांना तर्क आणि विज्ञान आणि लॉजिक ह्या मागचा हेट्रेड असेल ना, त्या लोकांनीच फक्त सावरकरांना हेट केलंय. आता तुम्हाला अनेक सांगतो मजा, की ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला मणिशंकर अय्यरनी ते सावरकरांची पाटी काढली अंदमानच्या त्या हुतात्मा ज्योतवरनं.
तर आपलं सरकार जेव्हा आलं मोदीजींचं, त्यावेळेला खूप रिक्वेस्ट झाल्या गेल्या, आम्ही पण केली होती की ते रेक्टिफाय केलं पाहिजे तिथे जे ज्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आणि आलं. त्या लोकांनी काय केलं, म्हणजे किती हीन मानसिकता आहे बघा. सावरकरांनी लिहिलेलं हुतात्मा ज्योतीवरती ते की घेतले नव्रत आम्ही अंधतेने वगैरे ते लिहिलेलं ओळी होत्या, त्या काढून तिथे गांधीजींच्या ओळी लावल्या. लोकांनी उद्रेक केला, सगळं झालं. तर तो झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट झाल्यावर सगळे म्हणाले नाही आपण करूया, आणि ते करून झाल्यानंतर त्या कार्यक्रमाला मला बोलवलं होतं. त्याला अमित शहाच्या हस्ते ते रेक्टिफाय करण्यात आली ती चूक. आणि ती रेक्टिफाय सुद्धा कशी करण्यात आली ते पण मी तुम्हाला सांगतो, ज्याच्यातनं हेतू समजून येतो. तिथे गांधीजींची जी पाटी लावली होती ती काढून तिथे परत आम्ही सावरकरांची नाही लावली. तिथे काय केलं, त्याच्याच बाजूला दुसरी हुतात्मा ज्योत बांधली. त्याच्यात गांधींचा अपमान नाही झाला पाहिजे म्हणून दुसरी हुतात्मा ज्योत बांधून त्याला चारही बाजूनी सावरकरांच्या ओळी लिहून त्या हुतात्मा ज्योतीचं अनावरण वीर सावरकर ज्योत म्हणून तिथे मोठा कार्यक्रम झाला 28 मे 2016ला. आणि त्या कार्यक्रमाला मी स्पेशली मला बोलवलं गेलं होतं की सावरकरांच्या गझला जे त्यांनी त्या काळकोठडीत लिहिल्या होत्या त्या तिथे प्रेझेंट करण्यासाठी म्हणून मला बोलवलं होतं. तिकडे तुम्ही सागरा प्राण तळमळला वेगळी चाल लावून वेगळ्या त्याने सादर केलं होतं. हो, आणि मी तुम्हाला आणि एक सांगतो की मी ने मदसीने ह्या गाण्याला म्हणजे ऑलरेडी ते सुधीर फडके यांनी पण चाल दिली, हृदयनाथजींनी पण चाल दिली, सगळ्यांनी चाली दिल्या. मी काही स्पर्धा किंवा मी बघा काय देतोय हे दाखवण्यासाठी म्हणून नाही केलं. मी ज्यावेळेला ते गाणं वाचलं त्यावेळेला त्याच्यातनं जो मला भावोत्कर्ष झाला, म्हणजे त्यातली जी भावना आहे ती समजली, त्याच्यातनं ती चाल आली. ती कोणाला आवडावी, ती कोणाला हे व्हावे अशी म्हणून मी ती केलेली चाल नाही, कारण आवडणारी चाल असू शकते ना दुसऱ्यांची. आणि क्रिएटिव्हिटी इट इज द इंटरप्रिटेशन. क्रिएटिव्हिटी पुढचं, बट इट इज इंटरप्रिटेशन. या जगामध्ये ओरिजिनल काही नाही आहे. बाळासाहेबांनी सुद्धा लावलेली चाल किंवा सुधीर फडक्यांनी सुद्धा लावलेली चाल ह्याला मी ओरिजिनल म्हणत नाही. ओरिजिनल ते सावरकरांनी लिहिलेलं आहे. ऑल द चाल्स जितक्या ज्या चाली झाल्या त्या सगळ्या इंटरप्रिटेशन्स आहेत की सावरकरांना काय म्हणायचं होतं ते तुम्ही तुमच्या चालीतनं प्रेझेंट केलेलं आहे. सो इट इज अन इंटरप्रिटेशन. सो मला म्हणायचं काय आहे की ह्या सगळ्या इंटरप्रिटेशन्समध्ये मला वाटलं की सावरकरांची जी ही चाल आहे किंवा त्यांना जे म्हणायचं आहे, तुम्ही विचार करा एक गोष्ट की अंदमानमध्ये अमानुष छळ सहन केल्यानंतर तब्येत बिघडलेला माणूस जो म्हणजे असं म्हणतात की अंदमानला गेलेला माणूस कधी परत बाहेर येत नाही, तो ती शिक्षा पचवून बाहेर येतो. तोच माणूस त्याच्या थोड्या तरुण वयामध्ये लंडनला ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर बसून रडतोय. तर त्या माणसाच्या डोळ्यातनं जेव्हा पाणी येतं तेव्हा ते काय इंटेन्सिटीचं असेल. त्या इंटेन्सिटीची ती कविता होती. तेव्हा बिपिनचंद्र पाल मागे उभे होते, त्यांनी ती ऐकली आणि नंतर ते होते म्हणून ती कविता आपल्यापर्यंत पोचली. सो त्याच्यामध्ये कसं होतं की ती कविता तशी होती म्हणून मला ना एका तासात ती चाल सुचली आहे. कॉलेजच्या बाकड्यावर पेटी घेऊन बसलो होतो संध्याकाळी 7:30-8 वाजता. मला छोटी झलक मिळेल. हो. ने मजसी ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला.
वरती तुम्ही जर जाल ना तर मी षण्मुखानंद हॉलमध्ये तो माझा कार्यक्रम झाला होता. आणि मला अनेक लोकांनी सांगितलं होतं, अरे तू सावरकरांवरचा कार्यक्रम षण्मुखानंद हॉलमध्ये करतोय, असं हाऊसफुल होईल का तो? त्याच्यापेक्षा तू रवींद्र किंवा छोट्या ऑडिटोरियम. मी म्हटलं सावरकरचं जे मी मांडतोय ते ऐकायला जर लोक नाही आली तर ते कर्मदळिद्री. सावरकरांनी जे लिहून ठेवलं आहे आणि जे करून ठेवलेलं आहे त्याची आवश्यकता आणि त्याचा अभ्यास आणि त्यांची स्मृती हे लोकांपर्यंत आलं पाहिजे आणि ते लोक येतील असा कॉन्फिडन्स होता मला. 500-700 लोकांना परत जायला लागलं, जागा नाही मिळाली म्हणून. आम्ही त्यांना खाली बसवलं स्टेजच्या इथे, ऐका म्हणून. आणि अंदमानचा सगळा सेट बनवला होता. तिथे एक सावरकर म्हणून तो व्यक्ती जेलमध्ये आम्ही दाखवला होता. तिथे सगळं आम्ही व्यवस्थित केलं होतं. स्वतंत्रते भगवती या नावाने तो केला होता. सांगायचं काय आहे की हे गाणं जे मी बनवलं त्याच्यामध्ये टोटल अजून मी सावरकरांची 50 गाणी बनवली. तुम्ही विविध लोकांच्याकडनं ती गाणी घेतली? 50 गाणी बनवली, त्यातले एक 28 गाणीच मी त्या अल्बममध्ये घेतली. उरलेली गाणी जी आहेत ना ती ठेवलेली आहेत, जेव्हा केव्हा होईल तेव्हा मी करणार ती. आणि तुम्हाला आणि एक सांगतो की मी म्हटलं ना संयम आणि वगैरे, ते का म्हटलं मी, कारण ही सगळी मी बनवलेली गाणी मी स्वतः गाऊन मोकळा होऊ शकलो असतो ना. देवदयेने माझा आवाजही तेवढा आहे की मी ती सगळी गाणी गाऊ शकतो. पण मी त्यातली एक 3-4च गाणी गायलो. आणि सावरकर हा विषय मोठा व्हावा या दृष्टिकोनातनं मी सगळ्या कलाकारांना अप्रोच झालो. आणि त्याच्यामध्ये सगळेच गायले, म्हणजे शंकर महादेवन गायले, सुरेश वाडकर गायले, जावेद अली गायले, अनुराधा पौडवाल गायले, साधना सरगम गायले, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, तुम्ही नावं घ्या, ते सगळे गायलेले. आणि कॉम्पोजिशन ऐकल्यानंतर तर थोड्या कलाकारांनी तर पैसेही नाही घेतले. म्हणजे पैसे न घेण्याचं कारण दुसरंही होतं की त्यावेळेला माझ्याकडे तेवढे पैसेही नव्हते द्यायला. हो, त्याचा उल्लेख आपल्या पुस्तकामध्ये आहे. नव्हते पैसे. पण ज्या ज्या लोकांना मी दिलेले ते व्यवस्थित त्यांच्या प्रोफेशनल फीज देऊन मी त्यांच्याकडनं गाऊन घेतले. असं नाही की तुम्ही सावरकरांसाठी गाताय म्हणून कमी द्या. ते करणं म्हणजे त्या माणसाच्या महानतेला डिमीन करण्यासारखं आहे असं मला वाटतं. म्हणून मी तसंही नाही केलं. आणि सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेला ना एक मोठा सपोर्ट मला जो मिळाला तो म्हणजे अनिल मोहिलेंचा. हो, त्याच्याविषयी तुम्ही. अनिल मोहिले ह्यांनी मला माझं त्या सगळ्या प्रकल्पाचं संगीत संयोजन, म्युझिक अरेंजमेंट त्यांनी केलं. आणि ते करत असताना त्यांनी कधीही आज तुझ्याकडे पैसे नाही, होईल रे आपण करूया, मी त्यांना सांगतो. हा जो विश्वास होता त्यांचा की हा काही आमचे पैसे बुडवणार नाही, ह्याला मिळाल्यानंतर हा आम्हाला देणार. एक असं ना पाठीवरती हात ठेवून लढ म्हणतात, तसं कोणतरी एक लागतं. माझा पहिला म्युझिक डायरेक्शनचा प्रकल्प तो पण सावरकरांचा. विघ्न खूप आल्या, खूप विघ्न आले. म्हणजे इतपत झालं की शेवटी हा प्रोजेक्ट मी सोडून देणं ते होणार नाहीये, नशिबात नाही, इतपत आलं. तर त्यावेळेला म्हणजे माझे आणि रणजित सावरकरांचे खूप चांगले संबंध. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, तुला ना सावरकरांचं करताना अतोनात त्रास होईल हे तू लक्षात ठेव. अनेक विघ्न येतील, कारण त्यांची कुंडलीच सगळी विघ्नांनी भरलेली आहे. त्यांचं जो कोण करतो ना त्याला विघ्न येतात. पण ते विघ्न जे आहेत ते ओलांडून जो माणूस जातो आणि ते ओलांडल्यानंतर त्याला जे यश मिळतं ना ते 52 कशी सोन्यासारखं यश असतं, त्याला कोणी चॅलेंज नाही करणार. आणि ते तुला मिळेल जर तू हे प्रकल्प पूर्ण केलास तर. त्या एका वाक्यावरती मी तो प्रकल्प पूर्ण केला. आणि झालं काय त्याचं, अल्टिमेटली मोदीजींनी उद्घाटन केलं. आणि त्या प्रकल्पामुळे मोदीजींची आणि माझी ओळख झाली. मिळालं ना सोन्यासारखं जे म्हणत होतो ते झालं. आणि मुळात असं होतं की मला गायकांचा पण सपोर्ट खूप त्याच्यामध्ये चांगला मिळाला. म्हणजे ते सुरेशजी असतील, एक गोष्टी घडत गेल्या, म्हणजे असं म्हणायचं. कोणीही माणूस, म्हणजे इव्हन मी तुम्हाला आत्ताही सांगतो की कुठलाही कलाकार आहे ना, मी काहीही गेलो घेऊन तर फार सिरियसली आणि चांगल्या पद्धतीने वेळ देऊन ती गोष्ट ऐकतात, त्याला वेळ देतात. आणि you have achieved that, you have मतलब spend your life for that.
ते बरं, आहे. आता आपण थोडं दुसऱ्या मुद्द्याकडे बोलूया की सिंधू नदीच्या तिथे हा. तुम्ही ती जी काही ओटी भरली होती आणि 52 ग्रॅम सोनं पण त्याला हा, बाद म्हणजे केलं. आता ते तुमच्या मनात कसं काय आलं? म्हणजे जेव्हा मी वाचलं तेव्हा म्हटलं अरे हे काय वेगळंच आहे, म्हटलं काहीतरी तुम्हाला एक गोष्ट एक सांगतो. अवलियाच हे गोष्ट करू शकतो. नाही, असं. अवलिया वगैरे ठीक आहे. अहो, म्हणजे काय? तुम्हाला त्याची एक मजा सांगतो. 2007 साली माझे एक मित्र आहेत योगेश्वर गोखले म्हणून. ते, मी आणि आमचा सगळा भक्त परिवार, स्वामींचा, गोंदवलेकर महाराज, असे आम्ही सगळे गेलो होतो लेह लडाख फिरायला. आणि ते फिरत असताना ना, त्यावेळेला आमच्या डोक्यात असा विषय आला होता की खूप गोष्टी त्यावेळेला घडत होत्या ना देशामध्ये. करप्शन होतं, हे ते, आणि वेगळ्या लेवलला फार गोष्टी घडत होत्या. आणि मुळात मला त्यावेळेला सुद्धा वाटायचं की आधीचं जे काय काय होऊन गेलं, त्या लोकांनी जे सत्तेत होते त्यांनी तुम्हाला तुमच्या संस्कृतीचा आणि हिंदू असल्याचा लाज कशी वाटली पाहिजे हे प्रोपगेट जास्त केलं. तुम्ही काहीतरी वेस्टर्न करताय, तुम्ही काहीतरी नवीन जगापलीकडचं करताय, म्हणजे तुम्ही पुढारी, आणि तुम्ही तुमच्या हिंदू संस्कृतीच्या रीतिरिवाज किंवा इतर ज्या गोष्टी संस्कृतीतल्या आहेत त्या जर तुम्ही जोपासताय तर तुम्ही मागासवर्गीय. तुम्हाला तुमच्या संस्कृतीची लाज वाटली पाहिजे. ही जी शिकवण आहे ही प्रामुख्याने आधीच्या वेळेला प्रपोगेट केली गेली, ज्याची मला अत्यंत चीड होती. चीड होती म्हणजे कशामुळे की आपण आहोत भारतात, मी हिंदुस्थान किंवा इंडिया म्हणत नाही, भारतात आहोत आपण, भारतात जन्म झालाय तुमचा. तर मला असं वाटतं की ज्यांचा भारतात जन्म झालाय ते पुण्यवान लोक. त्याचे अनेक कारण आहेत, ते जर बोलत गेलो तर वेगळा एपिसोड करावा लागेल. पण इतकं तुमच्याकडे ज्ञान, इतकं तुमच्याकडे विज्ञान, इतक्या सर्व गोष्टी आहेत, तर या सर्व गोष्टींचा तुम्हाला अभिमान असला पाहिजे का लाज वाटली पाहिजे? सो मला असं वाटायचं की आपल्याकडे असं सरकार यावं ज्याला आपल्या ह्या सर्व गोष्टींचा अविभाज्य जे घटक आहेत आपल्या, ज्याच्यावरती भारत म्हणजे काय, अग्नीचा उपासना करणारा देश, अग्नी उपासनेचं महात्म्य सांगणारा देश. त्याच्यात म्युझिकल इंटरप्रिटेशन म्हणजे भा म्हणजे भाव, र म्हणजे राग आणि त म्हणजे ताल, असंही होऊ शकतं ना. खूप वेगळ्या पद्धतीचं इंटरप्रिटेशन्स आपण आपल्या फक्त एका देशाच्या नावावरनं करू शकतो. तर तो देश कसा असेल? इंडिया हे जे नाव आहे ब्रिटिशांनी दिलंय. अर्थहीन नाव कोणाला दिलं की ते अर्थहीन असलं तर त्याचं महत्त्व संपतं ना, म्हणून ते त्या लोकांनी दिलेलं नाव आहे. भारत हे आपलं नाव आहे. सो ह्या सर्व गोष्टीचा एक अविभाज्य घटक असलेला, ज्याच्यावरती आपलं भारत उभा आहे, तसं अभिमान वाटणारं आणि अभिमान जागतिक लेवलला निर्माण करणारं जर गव्हर्नमेंट आपल्याकडे आलं किंवा ते यावं, ह्या दृष्टीने मी सिंधू पूजन केलं होतं 2007 साली. त्याच्या पाठची भावना खूपच वेगळी होती. जुलै महिन्यात गेलो होतो, माझ्याकडे फोटोज पण आहेत सगळे. जुलै महिन्यात गेलो होतो आणि ओटी होती त्यावेळेला 35 ग्राम सोनं. ती ओटी, साडी बिडी, ते खण, सगळा जो ओटीचा तो सगळा सामान आहे याच्यामध्ये फोटो. नाही, ते नंतरच आहेत, सांगतो ना. तर त्यावेळेला केलं होतं आणि तिथे ती ओटी करताना आम्ही सांगितलं होतं की हे ओटी ज्या हेतूसाठी मी करतोय तो हेतू साध्य झाला की मी परत येईन आणि ओटी भरीन. अच्छा. हा. सो 2007 साली जे पहिल्यांदा झालं ते झालं, प्रार्थना केली आणि ते झालं. त्याच्यानंतर ना मी परत येऊन ओटी भरीन असं बोललेलं असल्यामुळे आणि मी जाऊन ओटी नाही, मी ते विसरून गेलो होतो. रिअली की मी परत येईन हे मी विसरून गेलो होतो. तर तो विषय असा झाला की आम्ही जेव्हा वीर सेनानी फाउंडेशनची स्थापना केली, सगळं झालं, त्यावेळेला अरुण जेटली हे डिफेन्स मिनिस्टर होते. तर त्यांनी त्यांच्या इकडनं सांगितलं की तुमच्या संस्थेने एवढं चांगलं काम करतायत आणि यू आर डुईंग अ गुड जॉब, तर तुम्ही कारगिलला जा आणि तुम्हाला आम्ही तिथे त्या झेंडा वंदनाचाही मान देऊ, फ्लॅग हॉइस्टिंगचा, आणि शिवाय
तिथे जाऊन तुम्ही तुमची 2 गाणी म्हणून या सैनिकांसाठी, ऑफिशियली तुम्ही तिकडे जा, मी सगळं बघतो. असं करून त्यांनी डिफेन्स मिनिस्ट्रीकडनं एक ते पाठवलं आणि ते पाठवल्यानंतर मी जेटलीजींच्या केबिनमधनं आणि आम्ही बाहेर आलो आणि लेह लडाखला मी गेलो होतो. असं करून मी आमचे कर्नल पत्की आहेत वीरसेनानीचे आमचे, त्यांना मी सांगत असताना तेव्हा मला आठवलं ते की मी असं मी बोललो होतो की आमचं ते झालं तर मी परत येऊन ओटी भरीन म्हणून. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जायची संधी मिळाली गव्हर्नमेंट तर्फे ऑफिशियल, आणि ते करून आम्ही तिथे सगळं गाणं गायलो, तिथे फ्लॅग हॉइस्टिंग केलं. माझ्यासाठी रक्षाबंधन पण केलं तुम्ही ते नंतर ऑफिशियल रीत लेईंग असतं ना. अच्छा. म्हणजे वॉर मेमोरियलला ते पुष्पचक्र अर्पण करण्याचा पण ऑफिशियल कार्यक्रम माझा तिथे गव्हर्नमेंटने केला. अरे वा. त्याच्यानंतर ते सगळं झालं आणि मी तिथे 2 सावरकरांची गाणी गायलो. एक हमी हमारे वाली है गायलो आणि एक अनादि मी अनंत मी गायलो, ते गायलो. असे मोठ्या स्पीकर्सवरती हिमालयाच्या डोंगरांमध्ये सावरकरांची गाणी अशी दुमदुमत होती. कोणी आजपर्यंत तिथे सावरकरांची गाणी गायला नव्हतं. तर ते सगळे लोक खुश झाले तिथे. आणि ते सगळं झाल्यानंतर मग तिकडनं त्यांनी माझ्यासाठी, म्हणजे कसं असतं बघा आर्मीचं, मी त्यांना सांगितलं मला एक सिंधू पूजन करायचं आहे. तर ते म्हणाले अरे वा चांगलं आहे, आम्ही अरेंज करतो तुमच्यासाठी. आणि मग तिकडनं त्यांनी माझ्यासाठी नेलं आणि तिथे एक छोटासा, ते काय आहे सिंधू नदीला जाताना ना असं खाली जायला लागतं. ते खाली जात असताना ना तिथे काही नाही आहे. त्यांनी आर्मीनी मी येणार आहे म्हणून ते एक अर्धा ब्रिज बांधला छोटासा. अरे वा. हा, आणि त्या ब्रिजवरती भटजी बिडजी बोलवून ऑफिशियली आम्ही तिथे सिंधू पूजन म्हणजे काय की मी सावरकरांचं सिंधू सुक्त पण म्हटलं तिथे. त्याच्यानंतर मी तिकडे बसून सिंधू नदीची पूजा केली. त्याच्यानंतर 52 ग्राम सुवर्णदान सिंधू नदीत केलं की असं असं आहे, हे जे झालं आहे नवस्फूर्तीचं आहे म्हणून 52 ग्राम सिंधू नदीचं साडी घातली, सगळं हे केलं. आणि तिथे पूजा करून माझ्याबरोबर त्यावेळेला अनेक सैनिक होते, म्हणजे एक ट्रक भरून सैनिक आले होते. म्हणजे आणि मी सैनिकांबरोबरचा फोटो काढला नाही, त्याचं कारण असं आहे, पण माझ्यासाठी व्हिडिओ आहेत, पण मी काढला नाही कारण उद्या आपले ऑपोजिशनवाले किंवा कोणी ह्यांना धार्मिक पद्धतीत तुम्ही गुंतवलंय करून काहीतरी त्याच्यातनं विपर्यास करतील म्हणून मी त्या सैनिकांबरोबर ओटी भरत असताना फोटो नाही काढला. पण साडी वगैरे देत असताना, नारळ आणि करत असताना माझे तिथे फोटो आहेत. आणि त्याच्यानंतर मी सैनिकांना प्रसाद दिला, त्याचा सगळा व्हिडिओ फुटेज सगळं आहे. ते कुठेही जास्त व्हायरल नाही केलं कारण त्यांनी पण आम्हाला सांगितलं की हे व्हायरल नका करू. सो ते वीर सेनानी फाउंडेशनची स्थापना कशी काय आणि कधी केली? वीर सेनानी फाउंडेशन जे आहे ना, त्याचं स्थापना करायचं कारण असं होतं की सावरकर आणि हे सगळं केल्यानंतर मला समजलं की तुम्हाला देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश येतो म्हणतात ना, सावरकरांचं वाक्य आहे. सो हे समजायला लागल्यानंतर मला वाटलं की आपण सैनिकांसाठी काहीतरी करावं. सैनिकांसाठी म्हणजे काय की लोक खूप गोष्टी करतात आणि मुळात काय आहे माहिती आहे आजकाल की बघा मी एवढे पैसे दिले, मी असं केलं म्हणून तुम्ही त्या वीर नारींबरोबर फोटो काढता आणि तुम्ही दानी आहात हे दाखवता. पण हे दाखवत असताना यू आर डिमिनिंग द सॅक्रिफाईस ऑफ दॅट लेडी असं मला वाटतं. म्हणून कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना बोलवून सन्मान करतो, तेव्हा आम्ही त्यांना पैसे देतो वगैरे सगळं ठीक आहे, पण आम्ही हात जोडून एका विशिष्ट मनाने की आम्ही तुमच्यावर उपकार करत नाही आहोत, तुम्ही आमच्याकडे इथे येऊन आमच्याकडनं हे पैसे घेतले म्हणजे आमच्यावरती उपकार केले, बिकॉज ऑफ देम वी आर सेफ हिअर, ह्या पद्धतीची भावना ठेवून आम्ही ते करतो. कारण तुम्ही एक विचार करा, घरातला कर्ता पुरुष देशासाठी घालवणं आणि त्या वीर नारींना कुठल्या कुठल्या परिस्थितीतनं जायला लागतं ह्याची कल्पना होती मला. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, एकदा आम्ही एक वीर नारी, मी नाव नाही घेणार कोणाचं, पण एक वीर नारी असं बोलली होती की काय असतो दादा, तुम्हाला सगळं सांगते मी, आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप करता वगैरे, आता हिचा नवरा नाही आहे ना, हिचं असेल कोणाबरोबर तरी चालू वगैरे, इथपर्यंत बोलतात लोक, विच इज नॉट राईट. समाजातली माणसं आपण किती लेवलचं बोलावं.
सेल्फ रिस्पेक्ट असतो की नाही, त्या वीर नारीला सेल्फ रिस्पेक्ट नावाची गोष्ट आहे आणि ती आपल्या देश म्हणून आपण दिलं पाहिजे. हे बघा, गव्हर्नमेंट काय करतंय ह्याच्यावरती बोलायची गरज नाही. गव्हर्नमेंट त्यांना जे काय द्यायचं ते देतं, ते सगळं जे काय आहे ते आहे. पण समाज म्हणून आपण एक संवेदनशीलता सुद्धा दाखवू शकत नाही का? दाखवायला पाहिजे ना. डेफिनेटली. हा, सो माझा तो हेतू होता की ग्रासरूट लेवलला त्या बायकांना ज्या काही अडचणी होतात त्या आपल्या लेवलला जितकं झेपेल तेवढ्या सगळ्या ओळखी वापरून सोडवून देण्याचा फक्त आमचा हा एक छोटा प्रयत्न आहे. आम्ही काही मोठं करतोय अशातलाही भाग नाही. पण एक गोष्ट मी सांगू शकतो की आमच्या संस्थेमार्फत साधारणपणे 4.5-5 कोटी रुपयाच्या वर आम्ही वीर नारींना पैसे देऊ शकलो. फॅन्टास्टिक. त्याच्यामध्ये माझ्या गाण्याचं जे काय आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्या गाण्यातनं पण एक सर्टन पर्सेंटेज माझ्या उत्पन्नातलं ह्या अशा कार्यासाठी जातं. आणि मला असं वाटतं की हे सगळं करत असताना माझं जे काही आता चालू आहे आणि जे हातात घेतलेलं कार्य तडीच जातं, जे मी छाती ठोकपणे सांगतो की मी घेतलेलं काम पूर्ण होतं, ते सगळं होतं ना, त्याला जे आशीर्वाद मिळतात ते आशीर्वाद ह्या बायकांचे पण असतात त्याच्यात. डेफिनेटली, बिकॉज यू हॅव बीन डुईंग फॉर देम आणि इन अ गुड हे. त्या लोकांचा सेल्फ रिस्पेक्टही जपला पाहिजे, त्यांना मान सन्मानही मिळाला पाहिजे. आणि काही त्यांच्या अडचणी असतील ना, हे बघ, खूप मोठी अडचण असेल आणि गोष्टी असतील त्या कितपत सोडवता येतील माहीत नाही, पण ज्या बेसिक दैनंदिन ह्याच्यामध्ये त्यांना ज्या काही गोष्टी येतात, म्हणजे त्यांचं कुठे काही अडकलेलं असेल काम किंवा असं वगैरे आमचे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कशी आहे, आमची सैनिक जी संस्था आहे ते सगळे सैनिकच चालवतात. हां, म्हणजे असं काही नाही आहे. म्हणजे कर्नल पत्की असतील किंवा अनेक लोक असे जे आहेत ते सैनिकांच्या मदतीनेच होतं. ते काय मी मोठं काहीतरी करतोय किंवा माझं काही मोठी संस्था आणि माझी संस्था आहे असं मी म्हणणारच नाही. ती आपली संस्था आहे, कारण एका माणसाच्या जीवावर काही होत नाही. सो इट इज अ कलेक्टिव्ह एफर्ट. हे खूप मोठं आहे, कलेक्टिव्ह एफर्ट. आणि ती कलेक्टिव्ह एफर्ट यशस्वी होण्यासाठी अनेक लोक झिजत आहेत. तुमच्या सावरकरांच्या याला अमिताभ बच्चन यांचा ही आवाज तुम्हाला प्राप्त झाला, त्याची पण एक छोटीशी तुमच्या पुस्तकामध्ये कथा आहे, ज्याच्यामध्ये वेअर देर इज विश देर इज, म्हणजे वेअर देर इज विल देर इज अ वे असं मी म्हणेन त्याच्यासाठी. खूप सुंदर किस्सा आहे तो. आपण सगळेच किस्से इथे उघड नको करूया, कारण की थोडे किस्से आपण लोकांना त्यांनी पुस्तक घेतल्यानंतर त्यांना वाचनासाठी म्हणून पण आपण ते थोडेसे ठेवूया. पण फार सुंदर किस्सा आहे तो. त्याच्यानंतर एक अतिशय सुंदर किस्सा मला त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या दक्षिणेश्वर काली मंदिराचा पण एक उल्लेख आहे जो अनुराधा पौडवाल त्यांच्याबरोबर. म्हणजे काय झालं होतं, दक्षिणेश्वरला मला जायचं होतं. त्यावेळेला तिथे खूप गर्दी असते ना, तर मी काय करू समजत नव्हतं. आणि मला इच्छा होती की मी गेलो तर मला गाभाऱ्यात बसायचंय. आणि त्यावेळेला काय झालं होतं की निरंजनासी निरांजनाला म्हणून अनंताची आरती म्हणून एक गाणं आहे, ते मी रेकॉर्ड करत होतो. आणि त्यावेळेला ते अनुराधाताई गाणार होत्या पौडवाल. तर बोलता बोलता असं विषय झाला की अहो काय आहे, ते फार गर्दी असते, मला दक्षिणेश्वरचं दर्शन एकदा घ्यायचं आहे. अच्छा, मग आपण जाऊ ना, मी पण येते आणि आपण जाऊ, होईल तिथे ते सगळं मॅनेज, तुम्ही चला माझ्याबरोबर. असं करून मी आणि त्या दक्षिणेश्वरला गेलो आणि तिथे बसून प्रार्थना केली. गाभाऱ्यात होतो आम्ही अर्धा तास. तिथे जो घट होता एवढ्या लेवलला समोर होता आणि देवीसमोर बसायला मिळालं. ती मूर्ती जिची ठाकूरजींनी पूजा केलेली आहे, रामकृष्ण परमहंसांनी वगैरे. आणि खूप दिव्य अनुभव आले तिथे दक्षिणेश्वरला. म्हणजे लोकांना काली ही फिअर्स आणि अशी वाटते, मला प्रेमळ वाटते. काली ही तिकडली मला प्रचंड प्रेमळ वाटते. आणि त्यावेळेला तिथे मी प्रार्थना केली होती की ह्या सावरकरचं मी एवढं सगळं करतोय अल्बम, तर काही गोष्टी पुढेच सरकत नाही आहेत. आता हे 5वं वर्ष चालू आहे तरीसुद्धा पुढे सरकत नाही आहेत. काय आहे, जर हे होणार नसेल तर काहीतरी संकेत दे आणि थांबवून टाक, पण पुढे सरकू दे आता, गोष्ट कंटाळा आला आता. असं करून मी बोललो, प्रार्थना केली, ते नारळ ठेवला. लिटरली मी
हे बोलून नारळ ठेवला तिथे, देवीसमोर नमस्कार केला आणि बसलो. आणि मग नंतर सगळ्या गोष्टी तिथे, पूजा चालू होती, नामस्मरण चालू होतं, सगळं चालू. रूमवर आल्यानंतर अमिताभजींची PA होती रोजी नावाची, तिचा फोन आला. आणि तिचा फोन झाल्यानंतर रणजित सावरकरांचा मला फोन आला की अरे उद्या सकाळी 8 वाजता अमिताभजींनी वेळ दिलेली आहे, ते रेकॉर्ड होतंय आणि त्यांनी बोलवलं. आणि मी रात्री 1 वाजताची फ्लाईट, माझं सगळं कॅन्सल केलं आणि 1 वाजता रात्री फ्लाईट पकडून मी इंडिगोची 3 वाजता 3:30ला लँड होऊन थोडा वेळ झोपून 7 वाजता मी BR चोपडांच्या स्टुडिओत पोहोचलो होतो. साहेब आले. हा, ते माझ्या आधी बसले होते. ते माझ्या आधी बसून तिथे, मला समजलं पण नाही. आणि काळोखी खोली होती सगळी आणि आम्हाला असं पाठ करून बसले होते ते आणि समोर बघून ते बोलत होते. आमच्यावर सगळं व्यवस्थित बसून त्यांनी सगळं कामं केलं, म्हणजे रेकॉर्डिंग केलं, डबिंग केलं आणि काहीही पैसे न घेता त्यांनी ते केलं आमच्यासाठी. आणि एक NOC सही करून दिलं आणि म्हणाले जा वापरा. प्रार्थनेत ताकद असते हे मी ह्या प्रसंगावरनं मानतो. प्रत्येक वेळेला कावळा बसला फांदी तुटली होत नाही. आपण म्हणतो ना की अगर वो आप दिल से चाहते हो तो पूरी कायनात उसके लिए लग जाती है. तसं त्यातला प्रकार झाला आणि ते झालं आणि ते रिलीज झालं, सगळं झालं. आणि तो एक पर्व सावरकरांचा माझ्याकडनं झाला तो. नाही, अशीच असंख्य पर्व तुमच्या हातून होत. परंतु कार्यक्रमाची आपल्या या पॉडकास्टची सांगता करताना मला असं वाटतं की तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही सुरांचे देवता आहात, त्यामुळे सुरांमध्ये प्रेरणेची शक्ती असते. तर ती प्रेरणेची शक्ती आपल्या प्रेक्षकांपर्यंत थोडीशी पोचवूया. तुम्हाला जे आवडतं, अनादि मी अनंत मी, सांगता करत असताना मी काहीतरी म्हणून दाखवीनच. पण एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की आता जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला देवता वगैरे, तर असं काही मला वाटत नाही. आता शंकराचार्यांनी मला स्वराधीश ही जी उपाधी दिली तो त्यांचा मोठेपणा होता. त्यांना ते वाटलं आणि त्यांनी दिली. आणि त्यांनी दिली म्हणजे त्यांना संगीताची जाण होती, मी काय करतोय याची जाणीव होती त्यांना. कारण ते पूर्वाश्रमीचे, म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर भास्करबुवा बखले आणि बालगंधर्वचे गुरु भास्करबुवा बखले, त्यांच्याकडे ते शिकले होते शंकराचार्य. आणि त्यांना म्युझिकची सॉलिड जाण होती. आणि त्यांचे जे रेकॉर्डिंग वगैरे आधीचे होते ते टिपेचा काळीचारचा आवाज वगैरे, त्याच्यावरती कीर्तनं वगैरे केलेली आहेत. क्लासिकलचं बंदिशी वगैरे त्यांना खूप साठा होता त्यांच्याकडे, शंकराचार्यांकडे. आणि त्यांनी माझं गाणं ऐकल्यानंतर त्यांनी ही उपाधी सजेस्ट केली आणि दिली. पण तो त्यांचा मोठेपणा होता. मी जे स्वतःला समजतो ते असं आहे की स्वराशी पहिलं तर प्रामाणिक राहावं आणि दुसरं 125% शरणागती आणि सरेंडर असायला पाहिजे. काय असतं, शरणागती घेतली ना की शरणागतीमुळे अधिकार वाढतो. आज जे स्टेजवर बसल्यानंतर मला जे गाणं सुचतं ना, ते शरणागतीतनं आलेल्या अधिकाराच्या अधिष्ठानामुळे सुचतं असं मला वाटतं. ठरवून गात नाही मी की आता हे जसं स्ट्रक्चर्ड लोक गातात. हो, ते तुम्ही म्हटलंय तुमच्या पुस्तकात की किती ठरवून म्हटलं तरी तुमचं तसं होऊ शकत नाही. होत नाही. ठरवून गायलेली गाणी माझी फेल गेलेली आहेत. होत नाही नाही, हो गेलेली आहेत. मी सांगतो ना, मग मी थोडा वेळ थांबून मग आपलं नेहमीसारखं जे गायचं ते डोकं लावायचं आणि गायचं. ते जे नैसर्गिक ओघाने जे गाणं येतं ना, ते लोकांना खुर्चीवर खेळवून ठेवतं. कारण मला माहिती आहे की आपण विचार करून जर गायलं ना तर ते कृत्रिम होतं. आणि आपण न विचार करता जे येतंय ते गो विथ द फ्लो हे झालं ना तर ते नैसर्गिक होतं. आणि रोणू मुजुमदार आहेत ना, बासरी वादक, त्यांनी त्यांच्या एका व्हिडिओत असं म्हटलेलं आहे की कॉम्प्लिमेंट दिली आहे मला की एक तर हा घाबरत नाही गाताना. घाबरत नाही म्हणजे काय की आपला गळा तिथपर्यंत जाईल की नाही, आपल्याला गळ्यातनं हे येईल का नाही एवढी अवघड जागा, हा न घाबरता ते गाऊन टाकतो आणि ती येते तशीच्या तशी. आणि असा गात 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 समजतं की हा विचार करून गात नाहीये. मग विचार करून जर हा गात नाही तर विचार कोण करतंय.
हो. तर विचार तो करतोय, तो म्हणतोय हा ही जागा घे, ही जागा घे, आणि तो गातोय. असं त्यांनी कॉम्प्लिमेंट दिलं होतं गाणं ऐकल्यानंतर. सो हा जो कम्फर्ट येतो ना गाण्यातला, तो कम्फर्ट म्हणजे दिनार्थांचं गाताना असेल, क्लासिकल गाताना असेल, ख्याल गाताना असेल, किंवा कंपोज करताना असेल, किंवा काही, तो कम्फर्ट येतो तो शरणागतीतल्या अधिकाराने दिलेल्या अधिष्ठानामुळे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की स्वरादेश ही पदवी त्यांनी दिली म्हणून मी प्रेमापोटी लावून घेतो, पण तसं ते नाही आहे. आणि म्हणून गोष्टी जमतात करायला. आणि आता ह्या नोटवरती मी एक गाणं म्हणून दाखवतो. येस. शुअर. सुखतातची जगिया, सुखतातची जगिया, जरी फुले गळत हा पाकळी पाकळी, उमलती नाही त्याही कलिका जा. सुखतातची जगिया, जरी की फुले गळत हा पाकळी पाकळी, उमलती नाही त्याही कलिका जा. सुखतातची जगिया, परंतु सुंदर कळ्या पाकळ्या फुलती जगिया. विसरना हे वैतागी तुझिया, सुखदातची जगिया, सुखदातची जगिया. जी आज आमच्या या पॉडकास्टमध्ये आपण आलात, आणि मी काय सांगू, मी न्हावून निघाले अक्षरशः सगळ्या स्वरांमध्ये. आणि इतके सुंदर आध्यात्मिक विचार, आणि म्हणजे इट्स बियॉन्ड द वर्ड्स असं मी म्हणेन. आमच्यातर्फे एक छोटीशी भेट आपल्याला.